आज चालकानं काय कमावं असं वाटतं तुम्हाला? तुमच्या अंदाज लावा. मी माझ्या लेकरावाची, मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. चांगल्या पद्धतीचं शिक्षण क्लास 1 क्लास 2चं शिक्षण पदवीधर केलेलं आहे मी. ह्या एसटीच्या लाल मातीच्या लाल परीच्या जीवावर केलं. आणि परत माझा खर्च असेल, ही असेल, सारं एसटीनं दिलं मला. आणि 2 एकर जमीन आता मी परवा घेतलो. 1 कोटीची जमीन आहे. एवढं दिल्यावर त्या लाल परीनं अजून काय देवं मला ह्याच्यात काही कळत नाही. म्हणून जाता जाता मला एवढंच सांगावं वाटतं की एसटी एक झाड लावलेलं आहे, त्याला त्याची फळं खावा, त्याच्या सावलीला बसा, पण त्याला पाणी घालत राहावा. तुम्हाला आयुष्यात कधी कमी पडणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे. आणि ह्यानं माझं इन्क्रीमेंट खाल्ली, त्याने असं केलं, ह्यानं असं द्वेषभाव करण्यापेक्षा मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. असं परमेश्वरानं वाटोळं करावं. हातातलं इसकटून घेऊ शकता लोक, पण ह्याच्यातलं कोण घेऊ शकत नाही. एवढा दृढ विश्वास मनात ठेवा. आणि प्रत्येक दिसल ती परमेश्वर रूप त्याच्यामध्ये आहे, ही भावना ठेवून आपली उर्वरित सेवा करा. कमी पडल्यावर मला विचारायला या की मला असं करून सुद्धा कमी पडलंय, त्याचं उत्तर मी तवा देईन. एवढंच मला बोलायचं आहे. मला जाता जाता काय बोलायचं नाही आणि काय नाही. आणि माझ्या बोलता बोलता जर काही वेडावाकडा शब्द गेले असेल माझ्या मुखातून, तर हो, माझा बुद्धीचा दोष समजून माझ्या पदरात टाका. आणि जी फायद्याचा असेल तो नक्की घरी घेऊन जावा. तुम्हाला पुढील आयुष्य भरभराटीचे सुख समृद्धीचे जावो. माझी जशी रिटायरमेंट झाली, मी ही 16 पाहिला, तसं तुम्हाला जरूर बघण्यात येईल. एवढी माझी विनंती करून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरुसाहेब. तुम्ही थोडक्यात तुमचा एसटीचा अनुभव या ठिकाणी शेअर केला. त्याचा एक साक्षीदार म्हणून मी आहे, तुमचा वाहक म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे.